सरकार म्हणते अध्यक्षांचा अधिकार, अध्यक्ष म्हणतात घेऊ निर्णय, अजून काही ठरलेलं नाही. कधी कधी नापिशेले बोलतात की आम्ही दिल्लीवरून होतो आहे. हे सगळं वेळ काढूपण आहे. त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आहे. आता वरच्या हाऊसमध्ये तर तशी कुठलीच अट नाही, तो निवड करायला पाहिजे. विधान परिषदेमध्ये काय अट आहे, कुठली अट आहे? हे इथे अट घालतायत, इथे अशी कुठलीही अट नाही आहे. हे खोटारडेपणा आहे सगळा. हा अत्यंत बनवाबनवीचा खेळ आहे आणि ज्यांना करायचं असेल तर ते लगेच करू शकतात, कुठेच अडचण नाही. पण विधान परिषदेची जागा रिक्त असून आता हे अधिवेशन गेलं दोन्ही विरोधी पक्षनेत्याशिवाय, तिथे तर कुठेच अडचण नाही. आमची संख्याबळ आहे, आमच्याकडे सफिशियंट तिकडे सदस्य आहेत. पण रिक्त ठेवून अधिवेशन चालवणं हे मला वाटतं की या सरकारची भूमिका लोकशाहीला विश्वास नसणं किंवा विरोधकांना विरोधक असूच नाहीत आणि मस्तीमध्ये सरकार आम्ही चालवू आणि काम रेटून नेऊ, आमच्यावर कोणाला अंकुशच नको आहे, ही राजेशाही पद्धत आता आपल्या राज्यामध्ये दिसते. शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी काय आमदारांनी आता विधानभवन पाऱ्यांवरती आंदोलन देखील केलेलं आहे. नाही असं हे विषय आता आंदोलन होत आहेत, खूप जुनी मागणी आहे यांची. त्या मागणीनुसार ते केलं पाहिजेत. काहीतरी सरकार म्हणतं पण करायला तयार नाही. आज त्या पेन्शनधारकांची फार वाईट अवस्था आहे. त्यांनी इतकीच वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आमदाराचे नाही, शिक्षकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी. सर, वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेट्टीवारांना फार महत्त्व देत नाही. त्यांनी कितीही काही भूमिका मांडली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्यांचं म्हणणं की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा, विदर्भ वेगळा नसतो. नाही मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी. आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ? पण ही आघाडी असेल तर, आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच. तो आघाडीचा विषय आहे, एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे, पण एकमेकाला महत्त्व देण्याचा विषय नाही. वैचारिक आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतो आहे त्याचं मागचं मी कारण सांगितलं आहे. त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्री म्हणाला म्हणजे आलबेला असं नाही. विदर्भावर आता कुठे बॅकलॉगमध्ये काय आहे? विदर्भामध्ये एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे? 75,000 कोटीच्या मागण्यामध्ये. आणि म्हणून आणि एकीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाट्याला काही मिळायचं नाही. तेवढं एक प्रोजेक्ट आणलं, हे आणलं, ते आणलं, कधीतरी घोषणा करायची. नवसला जाऊन घोषणा केली, विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल अजिबात दिसत नाही. तेवढं MOU साईन केलं, पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. आजही पोरांचं स्थलांतर सुरू आहे, नोकरीसाठी भटकणं सुरू आहे विदर्भातील पोरांचं. युवक बाहेर जात आहेत, वाटेल ते काम मिळत आहेत, तेलंगणामध्ये जाऊन काम करत आहेत. दर वर्षाला या 3-4 जिल्ह्यातील केवळ मिरची तोडायसाठी जाणारा जो मजूर आहे तो या 3-4 जिल्ह्यामधून लाखभर मजूर आंध्रामध्ये जातो, तेलंगणामध्ये जातो. काय दिवे लावले आहेत 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये? त्यामुळं त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय व्यथा आहे ती. सर, पालघरमध्ये एक मोठं रॅकेट समोर येते. लहान मुलींना 14-15 वर्षीय मुलींना विकण्याचं रॅकेट समोर आले. भयंकर धक्कादायक बातमी समोर आली जी 24 तास. नाही, ते आम्ही विषय घेतो आहे. माझ्याकडे सगळी माहिती आत्ता उपलब्ध झालेली आहे. ते रॅकेट कशा पद्धतीनं काम करत आहे, कशा पद्धतीनं मधातला एजंट ट्रायबलमधून म्हणजे बेरोजगार पोरांना कसं पकडून त्यांना दलाल केलं जात आहे, आणि यातून त्या छोट्या कोड्या बालिकेंना लग्नाचं आमिष दाखवलं जातं. मग ते मुलगा झाला तर ठेवतात, मुलगी झाली तर पुन्हा हाकलून देतात, आणि शोषणासाठी त्याचा वापर केला जातो. आणि त्याबरोबर कोळ्या बालिकांची विक्री हे एक मोठं रॅकेट. म्हणजे आदिवासीमध्ये इतक्या वर्षानंतर आता फार गोष्टी मोठ्या ते आम्ही असं म्हणतो की पुड्या सोडल्यात. काय निघालं त्या पुडीमध्ये या सरकारच्या? आजही आदिवासी मुलींना आदिवासी पाड्यावर
यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, छोट्या छोट्या बालिका गर्भवती सापडल्या, कशासाठी? तर त्यांच्या वेशभूषेला लागणाऱ्या छोट्या मोठ्या कारणासाठी. आणि ह्यासाठी जर आज तरुणींचं, आदिवासी मुलींचं शोषण होत असेल तर हे धक्कादायक बाब आहे, प्रचंड धक्कादायक आहे, वेदनादायी आहे. आणि सरकारला थोडी जरी या संदर्भात एवढी मोठी घटनेच्या संदर्भात माहिती असेल तर एक उच्चस्तरीय चौकशी करा आणि लगेच कोण कोण दलाल आहेत हुडकून काढा. काही दलालांना पकडलं गेलं, त्यानंतर ते सुटतात जमानतीवर, कायद्यामध्ये दुरुस्ती करा. पण कोळ्या मुलींचा हा असला घाणेरडा जो व्यवहार चाललेला आहे त्यावर कडक उपाययोजना केली पाहिजे. सर, 5 प्रकरणामध्ये अजितदादा म्हणतात का अधिकाऱ्यांची चुकी आहे सर? शेवटचं अधिकाऱ्यांचीच चुकी आहे, बरोबर आहे. उद्या जर हे उघडकीस आलं नसतं तर मग जमिनीचा मालक अधिकारी झाले असते ना. म्हणजे उघडकीस जर आले नसते प्रकरण, मुंडवा प्रकरण, तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती. त्यामुळे ते अधिकारीच दोषी आहेत. दादांचं म्हणणं बरोबर आहे. मुंबईतील अनेक मुलं आहेत, सर्रास त्यांना पळवलं जात आहे आणि या सगळ्यामध्ये आता सरकार कुठेच लक्ष घालत नाही आहे. राज ठाकरेंनी पत्र लिहिलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की 30 उत्तरं देऊ नका, या टोळ्या कुठून निर्माण होतात त्याचा शोध. मुंबईतल्या मुली असतील, मुलं असतील, दररोज पळून बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अरे राज्यामध्ये तर 2,56,000 महिला आणि तरुणी अत्यापायी गायब आहेत. हे सांगतात की आमचं शोधण्याचं, आम्ही शोधून काढलेल्या किमान 80% सापडले आहेत, आम्ही शोधले आहेत. हे सगळे बोगस आकडेवारी देतात. कुठलीच मुली अजूनही त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे रॅकेट आहे. या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे? महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे त्यांना, बाकीच्याची काय कुठल्या विषयाचं गांभीर्य आहे? हे असं हे असंवेदनशील सरकार आहे. ज्या सरकारच्या संवेदना मेल्या आहेत असं हे सरकार या राज्याच्या भोकांडीवर बसलेलं आहे. ते म्हणत आहे की 30 उत्तरं देऊ नका, 30 उत्तरं देऊ नका, कारण जी मुलं बेपत्ता होतात त्यानंतर सांगितलं जातं की इतकी मुलं सापडली, त्यांना घरी पाठवलं. पण जी टोळ्या निर्माण होतात त्याला जबाबदार कोण आहे? बसस्टॉपवरती असतील अशा भिकारी असतील, त्यांचा DNA टेस्ट करायला नको का? DNA टेस्ट करायलाच पाहिजेत. आणि गृह खातं काय झोपलं आहे का? काय करतंय गृह खातं? गृह खात्याची जबाबदारी नाही, हे रॅकेट शोधून काढण्याची त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. अशा प्रकारांच्यावर लक्ष केंद्रित करायसाठी राज्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजेत. इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मुली गायब होत असतील आणि 2-4 भेटले की पवनात सांगतात, पेपरला बातमी देऊन आम्ही शोधून काढलं. आत्ताही मी काल परवा चिमूरमध्ये एका अल्पवयीन मुलगी गायब आहे. मी अजूनही ती शोध लागल्या जात नाही, महिनाभरापासून नाही करत काही कारवाई. सर, 5 प्रकरणामध्ये विरोधक शेवटचा दिवस आहे, अजून काय पुढे हालचाली करणार का? हे बघा, असं आहे, एक तर ह्या सरकारची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली पार्थ पवारांच्या संदर्भात, आणि त्यामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. दोषी कोण? या सरकारची मानसिकता आहे का कारवाई करायची? आम्हाला कोर्टातच जावं लागेल आणि कोर्टातूनच ही बाब सोडवावी लागेल. राहिला विषय आजचा, आता अंतिम आठवड्याच्या ठरावामध्ये जमिनींचे विषय आहे. आज आहे चर्चा ढकलत आहेत ना. 10-10, 20-20, 25-50, 50-50 लक्षवेधीमुळे वेळ जातो आहे सभागृहाचा. आणि ज्या बेसिक मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजेत, आमच्या विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही. आता अंतिम आठवड्यावर कधी चर्चा होईल? आजही पुन्हा 15-20 लक्षवेधी लावले आहेत. मग रात्री 8 वाजता 9 वाजता चर्चेला सुरुवात होते आणि त्यामध्ये कोणी ऐकायला तयार नाही. हे सगळं काही घाबरून, हे प्लॅनिंग करूनच सुनियोजितपणे हा कारभार पुढे ढकलण्याचा कार्यवाही.